नमस्कार मित्रांनो, टी संदर्भातले मराठी विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न आपण फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख येथे सापडतात. नेवासा, आळंदी, वाराणसी, श्रवण बेलगोळ. योग्य पर्यायाचं उत्तर आहे, योग्य उत्तराचा पर्याय आहे 4, श्रवण बेलगोळ. प्रश्न दुसरा, एखादा शब्द समूह. प्रश्न दुसरा आहे, एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे तर त्याला रिकामी जागा म्हणतात. वाक्य, सर्वनाम, क्रियापद, केवळ प्रयोगे. तर योग्य उत्तर आहे वाक्य. प्रश्न क्रमांक 3 आहे, व्याकरण या शब्दाचा अर्थ कोणता? शास्त्र, वाक्य, शुद्ध की स्पष्टीकरण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, स्पष्टीकरण. प्रश्न चौथा अत्यंत सोपा, मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? अर्थातच देवनागरी लिपी. प्रश्न 5वा आहे, मराठी भाषा कोणत्या कुळातील आहे? इंडो युरोपियन, द्रविडी भाषाकुल, ऑस्ट्रो आशियाई की सिने तिबेटियन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंडो युरोपियन. प्रश्न 6वा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. श्यामची आई साने गुरुजी, बरोबर. कन्हेचे पाणी आचार्य अत्रे, हे पण बरोबर. स्वामी रणजित देसाई, हे पण अगदी बरोबर आहे. तर इथे गीताई लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं नाही, ही चुकीची जोडी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. कारण गीताई लोकमान्य टिळकांनी लिहिली नसून तर विनोबा भावे यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 असे 4 पर्याय दिलेले आहेत. आपण व्हिडिओ थांबवून वाचून विचार करून सोडवू शकता. मी उत्तर सांगणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे, उच्चारण्यात येणारे प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दर्शवता येतात, म्हणून ही देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे हे कारण आहे. प्रश्न 8वा आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? केसरी, सामना, दर्पण, मराठा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दर्पण. प्रश्न 9वा, मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण? विभावरी शिरूरकर, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी की सखुबाई तांबकर. माफ करा, तांबेकर पाहिजे तिथे. तर प्रश्न 9व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सखुबाई तांबेकर आहे. तांबेकर. प्रश्न क्रमांक 10 आहे, निबंधवालाकार कोणाला म्हणतात? A.L. देशपांडे, श्रीकुर केतकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर की लोकहितवादी. योग्य पर्याय आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11वा अत्यंत महत्वाचा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. त्यांनी मराठीतील व्याकरणाचे कोणत्या नावाने पुस्तक लिहिले? मराठी भाषेचे व्याकरण, आधुनिक मराठी व्याकरण, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण की यापैकी नाही. योग्य पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, मराठी भाषेचे व्याकरण. हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 12वा, अभिजात भाषा म्हणजे काय? प्राचीन काळातील भाषा, आधुनिक काळातील भाषा, प्राचीन काळात मान्यता प्राप्त भाषा व आजही तिचे अस्तित्व आहे. पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य, पर्याय क्रमांक 2 फक्त ब योग्य, पर्याय क्रमांक 3 अ व ब योग्य, पर्याय क्रमांक 4 फक्त क योग्य. असे गोंधळात पडणारे प्रश्न आपल्याला अनेक वेळा TET मध्ये विचारतात. या 12 प्रश्नाचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्राचीन काळात मान्यता प्राप्त भाषा व आजही तिचे अस्तित्व आहे आणि म्हणून आपल्या मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषाचा दर्जा मिळालेला आहे. प्रश्न 13वा, अभिजात भाषेचा दर्जा किती भाषांना मिळाला आहे? मी कालच मित्रांनो एक इमेज टाकली होती, त्यामध्ये हा प्रश्न होता, म्हणजे याचं उत्तर होतं. तर अभिजात भाषेचा दर्जा एकूण 11 भाषेला मिळालेला आहे.
आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपली मराठी सुद्धा आहे, जे आपल्याला 2024ला अभिजात भाषा म्हणून आपल्याला त्याचा दर्जा मिळालेला आहे. प्रश्न 14वा, आदर्श लिपी म्हणजे अ. तोंडातून निघणारा प्रत्येक मूलध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने दर्शविणे. ब. एका मूलध्वनीला एकापेक्षा जास्त उच्चार नसतात. क. इंग्रजी व फ्रेंच लिपी जगातील आदर्श लिपी मानतात. यापैकी आपण व्हिडिओ थांबवून विचार करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15वा आहे, खालीलपैकी कोणती भाषांची सर्व भाषा 2014 खालीलपैकी कोणती भाषांची सर्व भाषा 2024 मध्ये अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांमध्ये समाविष्ट आहेत? पर्याय क्रमांक 1 मराठी बंगाली हिंदी, पर्याय क्रमांक 2 बंगाली आसमिया पाली, पर्याय क्रमांक 3 पंजाबी गुजराती प्राकृत, पर्याय क्रमांक 4 उर्दू मैथिली मराठी. आता यापैकी जे उत्तर आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण पहिला पर्याय जे आहे याच्यामध्ये फक्त मराठीला दर्जा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे याच्यामध्ये फक्त प्राकृतला दर्जा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त मराठीला मिळालेला आहे. परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये बंगाली, आसमिया आणि पाली या तिन्ही भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 16वा आहे, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. खरोष्टी लिपी उर्दू प्रमाणे लिहिली जाते. ब आहे खरोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. क आहे भारतात इसवी सन पूर्व 6व्या शतकात ब्राह्मी व खरोष्टी लिपी अस्तित्वात होत्या. तर यापैकी योग्य उत्तर काय आहे? विचार करा मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील तिन्ही गोष्टी बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा आहे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? बाळशास्त्री जांभेकर, साने गुरुजी, दादोबा पांडुरंग तरखडकर की विष्णूशास्त्री चिपळूणकर? अनेकदा आपल्याला हा प्रश्न आलेला आहे आणि अनेकदा आपण अभ्यासात सुद्धा शिकलेले आहोत. पर्याय क्रमांक 4 विष्णूशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 18वा आहे, मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर जे 1843ला हे कोणी लिहिले? 1843ला केशवसूत, कुसुमाग्रज, बाबा पद्मनजी आणि विष्णुदास भावे. तर येथे आपल्याला 1843 सांगितलेलं आहे. अशा वेळी जर उत्तर माहीत नसेलही तर आपल्याला जर समजा त्या लेखकाचे किंवा नाटककारांचे जन्म वगैरे किंवा काळ माहीत असेल तर आपण अंदाज सुद्धा लावू शकतो. परंतु इथे आपण पर्याय क्रमांक 4 विष्णुदास भावे हे योग्य उत्तर आपण सांगणार आहोत. तर हे उत्तर आहे योग्य. प्रश्न 19वा, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी की आदर्श लिपी? तर यामध्ये वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी की आदर्श लिपी, यामध्ये आपण देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी ब आणि क अर्थात पर्याय क्रमांक 2 ब आणि क देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी असं मराठी भाषेच्या लिपीस ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20 अत्यंत सोपा. मराठी भाषा लेखनासाठी रिकामी जागा लिपीचा वापर करतात, अर्थात देवनागरी लिपीचा वापर आपण करत असतो. प्रश्न क्रमांक 21वा हा पण अत्यंत सोपा आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, उजवीकडून डावीकडून लिहिल्या जात नाही. देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते, अजिबात नाही. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, हे बरोबर आहे. देवनागरी लिपी एका खाली एक अशी लिहिली जाते, हे चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. मित्रांनो, याच प्रकारचे मी अनेक प्रश्न आणि काही टिप्स तुम्हाला देत राहणार आहे. कृपया आपण फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.